जळगावमध्ये सत्ताधारी पक्ष इतर उमेदवारांना माघार घ्यायला लावताय। बिनविरोध निवडीवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय सावंतांनी हा आरोप केलाय। बिनविरोध निवड झालेले उमेदवार काय चाकू घेऊन गेले होते का? गुलाबराव पाटलांनी हा सवाल केला। दबावाचा काही विषयच येत नाही, गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दाम दंडभेद करून सत्ताधारी आपली सगळी ताकद वापरून उमेदवारांना पळवून नेण्यापासून किडनॅप करणं, त्यांना पैशाचं प्रलोभन देणं आणि अशा सगळ्या यंत्रणा वापरून त्या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावतात, नाहीतर धाकड तमाशावरून त्यांना गायब करतायत। ही सगळी भयावह परिस्थिती जळगावमध्ये आहे आणि जळगावला भविष्यात घातक आहे। कुठं दबाव तंत्र? आता आमची पहिली एक सीट झाली, बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेले होते का काय? असं काय करताय? दबाव तर काय विषय? आपला प्रश्नच चुकीचा आहे। सोलापूरमधल्या अनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पाटलांच्या प्रतिज्ञापत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, उज्ज्वला थिटेंनी आक्षेप घेतलाय। प्राजक्ता पाटलांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे। अजिंक्य राणा पाटलांचं उत्पन्न शून्य दाखवलं, त्यामुळे आक्षेप घेण्यात आलाय। सोलापूर सत्र न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढे शून्य लिहिलेलं आहे। आता अजिंक्य राणांच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे याचा सुद्धा वेगळा तपशील आमच्याकडे आहे। प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचा जो प्रॉपर्टीचा तपशील दिलेला आहे तो तपशील किती लपवलेला आहे याच्यातली तफावत आम्ही त्या ठिकाणी आमच्या याचिकेमध्ये नमूद केलेली आहे। प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांचे पती म्हणजे अजिंक्य राणा पाटील यांच्या नावाच्या पुढे 0000 लिहिलेलं आहे। आज तर तिथं पूर्ण माहिती तुमची ह्याची द्यायची होती, कौटुंबिक माहिती द्यायची होती। त्यावेळेस प्राजक्तांनी व्यक्तिगत माहितीमध्ये पतीचं जे काय असतात आपल्याला प्रॉपर्टीज वगैरे तर त्या दिलेल्याच नाहीयेत। अजिंक्य राणा नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत, व्यंकटेश नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत, शेअर्स आहेत, पॉलिसी आहेत, काही तिथं गुंतवणूक कुठेही केलेली आहे, ते फक्त 00 केलेलं आहे, नील केलेलं आहे, पतीचं नावच टाकलेलं नाही आहे एका ठिकाणी। मग माझ्या मुलाची फक्त एक सही नव्हती तर यांनी बाद केला आणि मग यांच्या ह्याच्यावर परत कोण आक्षेप घेणार? भाजपच्या 18 उमेदवारांनी शिंदेच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला असं राजेंद्र जंजाळ म्हणाले। या 18 उमेदवारांना भाजप गळाला लावतीये, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची रणनीती आखते। शिंदेच्या शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी हा आरोप केलाय। जर कोणी अर्ज मागे घेतला तर मी कसा आहे हे सर्वांना माहिती आहे आणि मी कसे उत्तर देतो हेही सर्वांना माहिती, असा दम राजेंद्र जंजाळ यांनी दिलाय। वेळेस एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षाचा बी फॉर्म घेऊन निवडणुकीला सामोरं जातो। कधी जातो की ज्यावेळेस त्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे आणि ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असते तो उमेदवार कधीच विड्रॉ होत नसतो। आणि असं झालं तर तुम्ही काय करणार? नाही झालं तर तो त्याचं राजकारण पुढचं तो संपून घेईल। आम्ही काय करणार आहे? ते संपून घेईल आणि पक्ष आहे आमचा आणि मी पण जिल्हा प्रमुख आहे आणि मी कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे। मग मला कसं माझ्या पद्धतीने उत्तर द्यायचं हे सगळ्यांना माहिती आहे, मी कसं उत्तर देतो हे पण माहिती आहे। त्याच्यामुळे शक्यतो ती वेळ येणार नाही। जे उमेदवारावर आम्ही विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे ते विश्वासघात करणार नाही असं मला वाटतं। वसईमध्ये रवींद्र चव्हाणांसमोर भाजप कार्यकर्त्याचा तिकीट वाटपावरून गोंधळ झालेला आहे। नायगाव जुचंद्र परिसरातील भाजप कार्यकर्ते निशिकांत म्हात्रेंकडून संताप व्यक्त करण्यात आला। पैसे घेऊन तिकीट चाळ माफियांना विकल्याचा निशिकांत म्हात्रे यांनी आरोप केलाय। पैसे खाऊन तिकीट दिली तुम्ही? काय सांगा? 45 वर्ष 1980 म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर आणीबाणी नंतर आयुष्यात मी बर्बाद झालो मी। तर जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो असं अशोक चव्हाण म्हणाले। भाजपच्या सर्व जागा निवडून द्या, अशोक चव्हाणांचं मतदारांना हे आवाहन आहे। नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपकडून जाहीरनामा सादर झाला। जाहीरनामा सादर करताना अशोक चव्हाणांनी विरोधकांना टोला लगावला। काम करण्याचा निर्धार आहे, उगाच गप्पा नाहीये। 2023 डेडलाईन दिलेली आहे। माझं म्हणणं आपला जाहीरनामा सुद्धा 5 वर्षांमध्ये पूर्ण करण्याची आमची कमिटमेंट आहे हे मला मुद्दाम या नांदेडच्या जनतेला सांगितलं पाहिजे। करायचं आहे, काही विजन आहेत, काही करायची इच्छाशक्ती आहे। जाहीरनामा चांगला आहे, लोकांपर्यंत पोहोचावं लागेल, लोकांना विनंती करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल। आणि आमचे नगरसेवक म्हटलं साहेब वॉर्डामध्ये, मी त्यांना म्हणलं वॉर्डाचाही जाहीरनामा करा म्हटलं। हरकत, हा तर जिल्ह्याचा आहे, आपला नगरपालिका जाहीरनामा झाला। तू शौक से मेरी झूठ शिकायत कर, तू शौक से मेरी झूठी शिकायत कर, लेकिन एक बात हमेशा याद रख, फिर कभी हाथ मिलाने का मौका आए तो तुझे खुद पर शर्म महसूस ना हो।
अरे किसी न किसी मोड़ पे तो मुलाकात हो ही जाएगी, नांदेड़ के एयरपोर्ट पे हो जाएगी या रेलवे स्टेशन पे हो जाएगी। उस समय कम से कम आंख से आंख मिलाने की तो भी आगे वक्त आएगा, तब शर्म ना करना, एवढं मला सांगायचं आहे।